नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही महिन्यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती आणि त्यासाठीचे निकषही जाहीर केले होते। या निकषानुसार 2 लाखापर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज हे सरकार भरणार आहे। परदेशी समितीने कर्जमाफी संदर्भातील अहवालातून सरकारला अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या होत्या। यानंतर अनेक माध्यमांमध्ये लवकरच कर्जमाफी होणार असे सांगण्यात येत होते, परंतु खरीप 2026 तोंडावर असताना सुद्धा ही कर्जमाफी काही झाली नाही। परंतु 31 मे रोजी अहिल्यानगर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात राज्याच्या कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आणि व्यासपीठावर उपस्थित दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर असे जाहीर केले की येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। कृषी मंत्र्यांच्या या घोषणेमुळे 6 ते 7 महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या विषयाला पूर्णविराम मिळेल आणि सध्याच्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याऐवजी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील अशी आशा। कृषी मंत्र्यांनी कर्जमाफीविषयी केलेल्या या घोषणेबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या कृषीशास्त्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।